नमस्कार. आपल्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. उद्यासाठी निफ्टी आणि बँक निफ्टीच्या महत्त्वाच्या लेवल काय असू शकतात ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहे. त्याबरोबरच फिन निफ्टीची जी एक्सपायरी आहे त्याच्यासुद्धा लेवल थोडक्यात पाहून घेऊयात. काल ज्यावेळेस विकली ॲनालिसिसचा व्हिडिओ बनवला होता ना, त्यावेळेस अगदी क्लिअर डिस्कशन झालेलं होतं आपलं, की सध्याचा जो आठवडा आहे, म्हणजे हा जो चालू आठवडा आहे ना, तो थोडा क्रिटिकल असणार आहे. म्हणजे मार्केट जर अपसाईडला जाते ना, तर ते अगदी स्लोली या पद्धतीने जाईल, आणि जर डाऊन साईडला जाते तरच आपल्याला एक चांगली मुवमेंट पाहायला मिळू शकते. आणि मार्केटने आज काय केलेलं आहे, ओपनिंग नंतर खाली जाण्याचा प्रयत्न झाला, परंतु मार्केटने सस्टेन केलेलं नाही आहे. पहिल्याच कॅन्डलला मार्केट वरती आलं आहे, मार्केट इन द सेन्स निफ्टी. आणि पूर्ण दिवसभर मार्केट निफ्टी स्टेडीली वरती चालली आहे. पण हा जो पूर्ण प्रवास पाहिला, जरी 100-125 पॉईंट वाटत असले की आपल्याला कालच्यापेक्षा वरती क्लोजिंग आहे, पण ऑप्शनमध्ये तेवढे रिटर्न पाहायला मिळालेले नाही आहेत. कारण का कोणताही प्रॉपर सेटअप बनलेलं नाही आहे, किंवा प्रॉपर कोणत्या चांगल्या कॅन्डल बनलेले नाहीत. अगदी छोटे कॅन्डल बनत होत्या, आणि जेवढी मुवमेंट होत होती पुन्हा तेवढंच खाली येत होतं, मुवमेंट होत होती पुन्हा खाली येत होतं. म्हणजे या पद्धतीचं कामकाज आज पूर्ण दिवसभरामध्ये आज आपल्याला पाहायला मिळालं. म्हणजे ऑप्शनमध्ये काहीही नव्हतं. आणि अशा वेळेस काय करायचं असतं, मी कालही व्हिडिओमध्ये एक्सप्लेन केलेलं आहे की सध्याचं जे मार्केट आहे ना, इथे तुम्हाला थांबणं जमलं पाहिजे. की एखाद दिवशी नाही ट्रेड मिळाला ना, तर अवॉइड करणं खूप गरजेचं आहे. म्हणजे प्रत्येक दिवशीच ट्रेड केला पाहिजे असं काही नाही आहे. की आज त्या पद्धतीचं मार्केट होतं की तुम्ही काही न करणं जास्त फायद्याचं होतं. हा, एखाद दुसरा ट्रेड केला, त्यामध्ये तुमचं टार्गेट असेल, स्टॉप लॉस असेल, काही आलं, किंवा सध्या पुढील एक आठवडा तरी कमीत कमी काय करा. अपसाईडला मार्केट आहे, ऑब्व्हियसली नो डाऊट की सध्याला मार्केट बुलरनमध्ये आहे, बुलिश ट्रेंड आहे, अजूनही ट्रेंड इंटॅक्ट आहे, ट्रेंडला काहीही डेंट आलेला नाही आहे. आपण आत्तासुद्धा ट्रेड हे कॉलचेच शोधणार आहोत. म्हणजे कोणत्याही सिच्युएशनमध्ये जोपर्यंत एक चांगली बेरिश कॅन्डल डेली बेसिसवरती बनत नाही, तोपर्यंत कॉलचे ट्रेड शोधायचे. पण काय करायचे सध्याला, जिथे तुम्ही 50-60 पॉईंटचं टार्गेट ठेवून चालत होता ॲट द मनीला, ते आता तुम्ही 30-40 पॉईंटवरती घेऊन आला पाहिजे. 30-40सुद्धा होतं जास्त, कधी 25-30मध्येच तुम्हाला एक्झिट करावं लागणार आहे. आणि या गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात. नंतर काय होतं, याच्या लालसेपोटी हे सुद्धा मिळत नाही, आणि काय होतं, थोड्या वेळाने हे सुद्धा तुमच्या कॉस्टला येतात, किंवा तुमचे स्टॉप लॉस घेऊन जातात. आणि मग ॲट द एंड सुरुवात काय होते दिवसाची, सुरुवातीला तुम्ही म्हणजे ही जी मुवमेंट आहे, एक फास्ट मुवमेंट असते ऑप्शनचे, त्यामध्ये तुम्हाला एक प्रॉफिट दिसत असतो. परंतु नंतरून दिवसभर काय होतं, मार्केट किंवा निफ्टी तुमचं अंडरलाईन ॲसेट तुमच्या प्राईसच्या वरती आहे. म्हणजे सकाळी इथे असताना तुम्हाला जो प्रॉफिट होता, आता इथे आहे मार्केट, पण तुम्हाला त्यावेळेस एकतर तुम्ही निगेटिव्ह असता किंवा कॉस्टला आलेला असता. पुन्हा काय होतं, थोड्या वेळानंतर वरती जातं, परंतु याच्याही पेक्षा खाली तुमचा ऑप्शन गेलेला असतो. हे समजून घेणं खूप गरजेचं आहे. कारण का ज्या पद्धतीचे FIचे पोझिशन्स आहेत, किंवा ज्या पद्धतीचा ऑप्शन चेन डेटा बनतो आहे, मार्केट ज्या पद्धतीने वरती सस्टेन करते, कालही एक्सप्लेन केलेलं होतं की दोन पद्धतीने होऊ शकतं. एक तर टाईम वाईज करेक्शन होईल, किंवा प्राईस करेक्शन होईल. प्राईस करेक्शन सध्या तरी दिसत नाही आहे, टाईम वाईज आजचा पूर्ण दिवस त्यामध्येच गेलेला आहे. जर नवीन पोझिशन्स बनल्या तर आपल्याला एक मोठी मुवमेंट पाहायला मिळेल. अदरवाईज याच पद्धतीचे दिवस पुढचे 2-3 सेशन आपल्याला पाहायला मिळतील, आणि तशा पद्धतीने छोटा प्रॉफिट करणं गरजेचं आहे. किंवा मग तुम्ही अवॉइड करा, काही फरक पडत नाही की आठवड्यातून किंवा महिन्यातून तुम्हाला प्रत्येक दिवशीच ट्रेड मिळाला पाहिजे असं काही नाही. लॉस होण्यापेक्षा तुम्ही ट्रेड टाळणं खूप महत्त्वाचं आहे. एखाद दिवशी वाटते तुम्हाला की नाही, याच्यामध्ये मला ऑप्शनमध्ये रिटर्न मिळणार, तर मग इंडेक्समधून तुम्ही स्टॉककडे थोडे दिवस शिफ्ट होऊ शकता. स्टॉकमध्ये थोडे दिवस नशीब आजमावू शकता, किंवा त्यानंतर तुम्ही पुन्हा इंडेक्समध्ये, किंवा मग तुमचं जे टार्गेट आहे, किंवा अगदी मोठ्या प्रॉफिटसाठी जाते ना, तर ते छोट्या प्रॉफिटमध्ये तुम्ही गेलं पाहिजे. क्वांटिटीसुद्धा थोडं मेंटेन करा पुढील काही दिवस. आता महत्त्वाचे लेवल आहेत उद्यासाठी, ते पाहून घेऊया. की मार्केट जिथे बंद आहे, मार्केट इन द सेन्स निफ्टी, तर निफ्टी जिथे बंद आहे ना, बुलिश ट्रेंड इंटॅक्ट आहे. आत्ता सांगितल्याप्रमाणे कालही आपण तेच डिस्कशन केलेलं होतं की जोपर्यंत आपण 23,750 ब्रेक करत नाही, तोपर्यंत कोणताही डाऊन साईडचा चांगला ट्रेड आपल्याला बनणार नाही आहे. आता उद्या इंट्राडेसाठी, खास इंट्राडेसाठी काय महत्त्वाचे लेवल असू शकतात. जर मार्केट फ्लॅट ओपन, हे जरी 123 दिसत असलं तरी फायनल क्लोजिंग हे 140च्या आसपास आहे. मग उद्या जर मार्केट फ्लॅट ओपन होतं आहे, थोडा वेळ सस्टेन करून जर याच्यावरती निघतं आहे, तर डेफिनेटली आपण कॉलमध्येच जाणार आहोत, कॉलची पोझिशनच ट्राय करणार आहोत. हा जो ATH आहे 180च्या आसपास, म्हणजे 30-40 पॉईंट इथून वरती आहे, थोडंफार फ्लॅट नंतर इथे जाऊन जर थोडं वेळ सस्टेन करून ब्रेक करते ना, तर तो बेस्ट ट्रेड ठरू शकतो. तुम्ही डायरेक्ट इथे 50च्या वरती केलं तर 30 पॉईंटला एक छोटा रेजिस्टन्स आहे, म्हणजे तुम्ही इथे थोडा वेळ थांबणं योग्य राहील. 180च्या वरती जर तुम्ही निघताय, तर डेफिनेटली 230, ऑब्व्हियसली 24,230, 24,320 मध्ये 280ला तुम्ही थांबू शकता. तर 24,280 आणि 24,360 पर्यंतचा प्रवास तुम्ही पाहू शकता. फायनल टार्गेट आपण 24,360 घेऊन चालणार आहोत. फ्लॅट ओपनिंग किंवा थोडंफार गॅप ओपनिंग, थोडंफार म्हणजे 180च्या आसपास, त्याच्यावरती 5-10 पॉईंट किंवा खाली 5-10 पॉईंट जर ओपन झालं, तर त्याला आपण गॅप अप कन्सिडर करून या पद्धतीचा ट्रेड प्लॅन करणार. गॅप अपच्या केसमध्ये जर 200च्या आसपास गॅप अप होते, तर ट्रेड कशा पद्धतीने प्लॅन करू शकता.
इथे कसं या पद्धतीचं एक प्रॉफिट बुकिंग म्हणा किंवा करेक्शन म्हणा तसं येणं गरजेचं आहे. म्हणजे इथे ओपन होतं ना मार्केट, थोडं करेक्शन येऊ द्यात या पद्धतीने. इथे येऊन एखादा डबल बॉटम असेल किंवा कोणतेही बुलिश फॉर्मेशन बनवत असेल तर बाईंगचा विचार करायचा आहे. डायरेक्ट ओपन होते आणि लगेच बाईंग करण्याचा विचार करू नका. थोडं करेक्शन होऊ द्या, मार्केटला कूल डाऊन होऊ द्यात आणि नंतरून बाईंग पोझिशन. आपलं जो नेहमीचा फॉर्म्युला आहे 20 ते 25 पॉईंटचा स्टॉप लॉस असला पाहिजे आणि मग तुम्ही 1:2, 1:3 किंवा या ज्या लेवल डिस्कस केलेल्या आहेत ते टार्गेट ठेवू शकता. मी पुन्हा सांगतो, आपण ब्लू स्काय झोनमध्ये आहे. इथे कुठेही तुमच्याकडे लेवल्स नाही आहेत की अपसाईडला कोणती लेवल असू शकते. या लेवल सगळ्या ऑप्शन चेनच्या आधारे किंवा टेक्निकल ॲनालिसिसच्या आधारे बनवलेले आहेत. जो प्रेझेंट असणारा कोणताही रेजिस्टन्स आपल्याकडे नाही आहे. त्यामुळे या लेवलवरती फोकस करणं आणि आपल्या स्टॉप लॉसच्या आधारे आपलं टार्गेट किती असलं पाहिजे हे ठरवणं महत्त्वाचं आहे. आता डाऊन साईड महत्त्वाचे आहे की मार्केट फ्लॅट ओपनिंग नंतर खाली येते किंवा थोडंफार गॅप डाऊन होते. तर महत्त्वाच्या 3 ज्या लेवल आहेत ती आहेत 2400, त्यानंतर आहे 24,050, मध्ये 75 आहे परंतु 24,050, 55, 5-10 पॉईंटचा प्लस मायनस, आणि फायनल ही जी लेवल आहे ती आहे 24,010 किंवा 24,000 जी सायकोलॉजिकल लेवल आहे ती, आणि 24,020 हा जो 20 पॉईंटचा झोन आहे तो महत्त्वाचा आहे. इथपर्यंत काय करायचं आहे, बाय ऑन डिप्स. इथे कुठेही तुम्ही विचार करायचा नाही की मी पुढचा ट्रेड घेणार आहे. म्हणजे इथून वाटत असलं तुम्हाला की हा 100 पॉईंटचा जो एक रेंज आहे किंवा 100 पॉईंटचं टार्गेट तुम्हाला मिळू शकतं, पण तसं करायचं नाही. कारण आपल्याला माहिती नाही की हा सपोर्ट इथे घेऊ शकतं मार्केट किंवा या 24,050ला घेईल की 24,000ला घेईल. इथपर्यंत आपल्याला क्लिअर नाही आहे की कोणत्याही लेवलला एक मार्केट सपोर्ट घेऊन वरती जाऊ शकतं. त्यामुळे जोपर्यंत याच्या वरती आहोत ना, पुटमध्ये बसत नाही. मी जे सुरुवातीला सांगितलं पुन्हा एकदा सांगतो, अवॉइड करणं शिका. काही दिवस आहे ना अवॉइड करणं शिका. म्हणजे काय आहे, इथे हे दिसतंय 100 पॉईंटची जागा आहे, पण तो काय करायचा, आपण पुट अवॉइड करायचा. काय फरक पडत नाही. याच्या खाली गेल्याच्या नंतर मग आपण पुटचा विचार करूयात. मग त्याचं जे टार्गेट आहे 23,920 असेल किंवा 23,850 आणि 23,750 हे 3 टार्गेट आहेत. कदाचित ते उद्या नाही तर परवा येतील जर ही लेवल ब्रेक झाली तर. पण याच्या खालीच आपण पुटचा विचार करणार आहोत. मग फ्लॅट असू देत किंवा गॅप डाऊन, इथपर्यंत आपण या ज्या लेवल आहेत महत्त्वाच्या तिथे आपण बाईंगचाच विचार करणार आहोत. हे लक्षात ठेवायचं आहे. फक्त मुवमेंट जर या पद्धतीची असेल, लक्षात येतं आपल्या लवकरच की मुवमेंट स्लो आहे, तर त्यावेळेस काय करायचं, आपला छोटा मोठा काय प्रॉफिट असेल तो बुक करायचा किंवा ॲटलिस्ट स्टॉप लॉस आपल्या कॉस्टला घेऊन यायचा आहे. लॉस करून घ्यायचा नाही एकदा प्रॉफिटमध्ये गेलेल्या ट्रेडमध्ये, सध्या पुढील 2-3 दिवस तरी. आता दुसरा जो इंडेक्स आहे महत्त्वाचा, बँक निफ्टी. बँक निफ्टीची गेल्या काही दिवसापासून खासियत राहिलेली आहे की एक मुवमेंट येते, चांगली मुवमेंट आली 2-2.5 हजार पॉईंटची, आणि त्यानंतर त्या एका छोट्याशा रेंजमध्येच बँक निफ्टीचं काम होतं ना पाहायला मिळते. आजही त्यापेक्षा वेगळं काहीही पाहायला मिळालं नाही. पूर्ण दिवस या छोट्याशा रेंजमध्येच आपल्याला जाताना पाहायला मिळालं. सकाळी सुरुवातीला एक चांगला फॉल पाहायला मिळालं होतं, करेक्शन, आणि त्यानंतर ही जी मुवमेंट होती शार्प, फक्त 10-10:15 वाजेपर्यंत एक मुवमेंट झाली. त्यानंतर काही जास्त घडलेलं नाही आहे बँक निफ्टीमध्ये. कदाचित उद्याही याच पद्धतीचा दिवस जाऊ शकतो. निफ्टी बँक निफ्टीपेक्षा निफ्टी थोडं प्रेफरेबल आहे. बँक निफ्टीमध्ये महत्त्वाची जी लेवल आहे ती आहे 52,680, 720 या लेवलच्या वरती एक चांगली मुवमेंट आपल्याला अपेक्षित आहे. त्याचं टार्गेट हे 52,900 आणि मग 53,100पर्यंत आपण जाऊ शकतो. 53,100 जर निघलं तर मग आपण 53,500, 53,800चा प्रवास सुरू करू, जे की आपल्याला एक्सपायरीला पाहायला मिळेल. उद्या शक्यता कमी आहे, पण एक्सपायरीला मग पाहायला मिळू शकतं. मग उद्या इथे कसा अप्रोच असला पाहिजे, जर फ्लॅट ओपन होतं आहे तर याच्या बाहेर जोपर्यंत पडत नाही तोपर्यंत कोणताही प्लॅन करायचा नाही आहे. 52,720च्या वरती आपण निघतोय तर एक बाईंग पोझिशन क्रिएट करू शकता, ज्याचं पहिलं टार्गेट आहे 52,900, 920. मी राऊंड फिगर सांगतोय 900, पण 900, 920पर्यंत हे तुमचं पहिलं टार्गेट असू शकतं. त्यावरती 53,075 ते 53,100 हे तुमचं दुसरं टार्गेट असेल, आणि त्याच्यावरती 53,300पर्यंतचा प्रवास आपण पाहू शकतो. 53,300 येण्याची शक्यता थोडी कमी आहे, परंतु इथपर्यंत ॲटलिस्ट आपण जाऊ शकतो आणि मग एक्सपायरीला एक चांगली मुवमेंट आपल्याला पाहायला मिळेल. गॅपअप नंतर सुद्धा याच लेवल इंटॅक्ट ठेवायचे आहेत. म्हणजे जर गॅपअप होतोय 800च्या आसपास, मार्केटला करेक्शनला येऊ द्या 700पर्यंत, एखादा डबल बॉटम क्रिएट करू द्यात किंवा कोणतंही बुलिश फॉर्मेशन क्रिएट करू द्यात, मग बाईंग पोझिशन बनवा. 35 ते 40 हा आपला स्पॉटवरती स्टॉप लॉस असला पाहिजे. 1:2, 1:3 किंवा या ज्या लेवल डिस्कस करतोय ते आपलं टार्गेट असलं पाहिजे. डाऊन साईड काय आहे, 52,400 असेल किंवा 52,200, कमीत कमी या लेवलपर्यंत आपल्याला बाय ऑन डिप्सचाच विचार करायचा आहे. याच्या खाली जोपर्यंत जात नाही, 52,200 ही महत्त्वाची लेवल आहे. 52,200 जोपर्यंत ब्रेक होत नाही तोपर्यंत पुढचा विचार करायचा नाही आहे. एक दिवस याच्यामध्ये काय होणार आहे हेही लक्षात ठेवा की एखाद्या दिवशी काय होईल, शार्प मुवमेंट येईल डाऊन साईडला, तो ट्रेड तुम्हाला मिळणार नाही. याच्यापेक्षा वेगळं काहीच होणार नाही, फक्त तो ट्रेड तुमच्या हातून जाणार आहे आणि तो जाऊ द्यात. एक दिवस अशा पद्धतीची शार्प मुवमेंट आली की दुसऱ्या दिवशी काहीतरी फॉर्मेशन बनेल आणि आपल्याला मग पुढचे ट्रेडसुद्धा भेटतील की खाली जाणारे मार्केटचे ट्रेडसुद्धा भेटतील. फक्त एक ट्रेड तुम्हाला अवॉइड करायचे, नाहीतर काय होतं, फक्त हा एक शार्प ट्रेड आपल्याला कधीतरी मिळेल. कारण ऑल टाईम हायला आहे मार्केट, सगळ्यांना माहिती आहे की कधीतरी प्रॉफिट बुकिंग येऊ शकतं, म्हणजे उद्या, परवा, 4 दिवसांनी, 10 दिवसांनी, पण येईल एक प्रॉफिट बुकिंग येईल. त्याच्या अपेक्षेने रोजच
तसे ट्रेड बनवत राहणं आणि रोज आपला अपसाईडला स्टॉप लॉस हिट करण्यापेक्षा एक ट्रेड हा सोडून द्या. रोजचे ट्रेड सोडण्यापेक्षा एक ट्रेड हा सोडा ज्या दिवशी मोठी मुवमेंट येईल डाऊन साईडला आणि मग त्याच्या दुसऱ्या दिवसापासून आपल्याला मिळेल. आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचं, जर शार्प फॉल आला तर नक्कीच 52,200 ब्रेक करताना आपल्याला ट्रेड मिळणार आहे. निफ्टीमध्ये सुद्धा तसंच 24,000 ब्रेक करताना आपल्याला ट्रेड मिळणार आहे. मग तिथे फक्त काय होईल, 50% ट्रेड आपल्या हातून जाणार आहे. तो जाऊ द्या, काही फरक पडत नाही आहे. 52,200च्या खाली मग तुम्ही पुट ट्राय करू शकता. 52,000 हे पहिले टार्गेट असू शकतं. 51,800 आणि 51,600 मोठी रेंज आहे, कारण गेल्या 2-3 दिवसापासून एका छोट्या रेंजमध्ये काम करते. बाहेर पडल्याच्या नंतर एक मुवमेंट अपेक्षित आहे. इंटरेस्टिंग असू शकतं फिन निफ्टीमध्ये ट्रेड करणं, कारण आजसुद्धा फिन निफ्टीमध्ये चांगली मुवमेंट आहे. बाकीच्या इंडेक्सच्या तुलनेमध्ये फिन निफ्टीमध्ये एक चांगली अपसाईड आहे. म्हणजे निफ्टीसुद्धा याच पद्धतीचा चार्ट आहे, परंतु निफ्टीमध्ये तो या पद्धतीने गेलेला आहे आणि फिन निफ्टीमध्ये अशा पद्धतीने गेला आहे. म्हणजे उद्या फिन निफ्टीमध्ये सुद्धा एक चांगली सध्या आहे. हे जे दिसतं इथून मार्केटने 2 वेळा रेजिस्टन्स घेतला आहे आणि ही 3rd टाईम आहे. आता जर मार्केट फिन निफ्टीने इथे फ्लॅट ओपन होऊन किंवा थोडंफार गॅपअप होऊन ही लेवल म्हणजे 23,680 ब्रेक केलं ना, तर 200 ते 250 पॉईंटची मुवमेंट याच्यावरती सुद्धा एक्सपायरीला पाहायला मिळू शकते. मग डायरेक्ट 250-300 पॉईंटसाठी ट्रेड प्लॅन करायचं का नाही. याच्यानंतर पहिलं टार्गेट हे 23,760 हे तुमचं पहिलं टार्गेट असलं पाहिजे. ही जी लेवल दिसते तुम्हाला हे पहिलं टार्गेट, त्याच्यावरती 820, 23,820 आणि फायनल 23,880 या टार्गेटसाठी तुम्ही प्लॅन करू शकता. पण 680 जोपर्यंत निघत नाही आहे तोपर्यंत प्लॅन करायचा नाही आहे. आणि डाऊन साईड कशा पद्धतीने फ्लॅट ओपन गॅपअप ओपन जे निफ्टीमध्ये एक्सप्लेन केलेलं आहे, बँक निफ्टीमध्ये सेम सिच्युएशन. जर गॅपअप होतं आहे तर रिटेस्टिंग लेवल एखादं डबल बॉटम असेल किंवा एखादी हॅमर असेल किंवा कोणतंही बुलिश फॉर्मेशन असेल, त्याच्यावरती आपण ट्रेड प्लॅन करणार आहोत. डाऊन साईड थोडं इंटरेस्टिंग असू शकते. या पद्धतीने इथे तुम्ही जर एक ट्रेंड लाईन ड्रॉ केलीत तर लक्षात येईल मार्केट कदाचित फ्लॅट ओपनिंग नंतर इथे थोडा वेळ सस्टेन करून इथे सुद्धा सपोर्ट घेऊ शकतं. याच्या खाली तुम्ही निफ्टी बँक निफ्टीमध्ये नक्कीच नाही ट्राय करू शकत, पण फिन निफ्टीमध्ये ट्राय करू शकता. जर ही लेवल आहे 570च्या आसपास, ती लेवल जर ब्रेक होती आहे फ्लॅट ओपनिंग नंतर, तर एक पुटचा ट्रेड घेऊ शकता. इथे का ट्राय करा म्हणतोय, कारण का याची उद्या एक्सपायरी आहे आणि एक्सपायरीला तुम्हाला छोट्या प्रीमियममध्ये कमी प्रीमियममध्ये एखादा ट्रेड मिळू शकतो. फक्त फास्ट तुम्हाला एंट्री आणि एक्झिट जमलं पाहिजे. मग पहिलं टार्गेट हे 520 असू शकतं आणि दुसरं अगदी 400पर्यंत, म्हणजे 360 ते 400 हा जो झोन आहे ना, इथपर्यंत तुम्हाला जाताना पाहायला मिळेल. आणि तुम्ही थोडं सेफ ट्रेडर असाल तर मध्ये 450 460ला एक टार्गेट ठेवू शकता. म्हणजे 520 460 आणि 400 असे 3 टार्गेट प्लॅन करू शकता. फक्त एक्सपायरी आहे म्हणून एक्सपायरीची मुवमेंट पोझिशन ॲडजस्टमेंटमध्ये अशा पद्धतीची कॅन्डलची शक्यता आहे, म्हणून हे डाऊन साईड सांगतोय. निफ्टी आणि बँक निफ्टीमध्ये नक्कीच आपल्याला पुढचे ट्रेड ट्राय करायचे नाही आहेत. फिन निफ्टीमध्ये एक्सपायरी आहे म्हणून ट्राय करू शकता. जर गॅपडाऊन ओपनिंग होतं आहे, सपोज 520च्या आसपास गॅपडाऊन ओपनिंग होतं आहे, तर ही जी लेवल आहे ती बाईंगसाठी यूज करायची आहे. म्हणजे इथे ते कोणतंही बुलिश फॉर्मेशन क्रिएट होतं आहे, तर याचा लो हा तुमचा एक्सेल असला पाहिजे आणि हे तुम्ही बाईंगची पोझिशन क्रिएट करू शकता. 520 नंतर जे क्लोजिंग आहे 600-620च्या आसपास ते पहिलं टार्गेट असणार आहे. त्यानंतर वरती जे टार्गेट डिस्कस केलेले आहे 660 असेल 720 असेल तर ते टार्गेट आपल्या असणार आहे. तर ही माहिती आवडली असेल तर नक्की आपल्या व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. तर आजच्यासाठी एवढंच. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. कीप ट्रेडिंग.